नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 30 ऑक्टोबर, दुपारचे 3 वाजत आहेत. आज संध्याकाळचा, रात्रीचा तसेच उद्याचा 31 ऑक्टोबरचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम मोन्था चक्रीवादळाचं रूपांतर आता डीप डिप्रेशनमध्ये झालेलं आहे आणि सध्या हे इकडे छत्तीसगड आणि विदर्भाच्या सीमावर्ती भागात सध्या सक्रिय आहे. त्याच्यामुळे विदर्भात काल पण बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे थोड्या थोड्या क्षेत्रासाठी. सध्या सुद्धा तुरळक ठिकाणी हलके मध्यम थेंब किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर सक्रिय असेल. तसेच मुंबईच्या पश्चिम भागात, इकडे गुजरातच्या दक्षिण भागात डीप डिप्रेशन सध्या सक्रिय आहे आणि हे सुद्धा असंच इकडे गुजरातकडे जाणार आहे. थोडीफार तीव्रता वाढल्यामुळे थोडंफार ढगाळलेलं हवामान मुंबई भागात तसेच इकडे नाशिकच्या भागात पाऊस सक्रिय असेल. आता नंदुरबार धुळेकडे सुद्धा पाऊस सध्या सक्रिय असेल. याच्यानंतर सध्या जर दुपारच्या 2:15 वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे नाशिकच्या मध्यवर्ती भागात मेघगर्जनेसह पावसाचे ढग आहेत. त्याच्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर, सोयगाव, कन्नड, सिल्लोडच्या आसपास मेघगर्जनेसह पावसाचे ढग. त्यानंतर नंदुरबार असेल, धुळेचे भाग असतील, या भागात सुद्धा मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. तसेच इकडे बुलढाणा असेल, मेघगर्जनेसह पावसाचा ढग सक्रिय आहे. अमरावतीच्या पश्चिम भागात, अकोल्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाचे ढग. त्यानंतर वर्ध्याच्या काही भाग असतील, नागपूर, वर्धा, भंडारा हा जो पट्टा आहे, गोंदिया या भागातून मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. परभणीच्या आसपास सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे. इकडे गडचिरोली आणि चंद्रपूरच्या भागात ढगाळलेलं हवामान, हलके मध्यम थेंब कुठेतरी सक्रिय असतील. राहिलेले जे विभाग आहेत तिकडे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग असाच हा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागातून पावसाचे ढग नाहीयेत. अंशतः ढगाळलेलं हवामान सध्या या भागातून सक्रिय आहे. त्यानंतर सर्वप्रथम आपण इथून पुढचे काही तास असतील किंवा संध्याकाळची वेळ असेल किंवा रात्रीची वेळ असेल, हवामान अंदाज पाहूया. त्याच्यानंतर उद्याचा 31 ऑक्टोबरचा. तर सध्या इकडे नंदुरबार जिल्ह्यात आकरानी, धडगाव, त्यानंतर ताळोडे, शहादे हा जो पट्टा आहे, या भागातून नवापूर या भागातून मध्यम ते जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. या भागात पाऊस हा सक्रिय राहील पुढील 2 ते 3 तासासाठी. त्यानंतर इकडे देवला, चंदवड, याच्यानंतर मालेगाव, नंदगाव, येवला हा जो पट्टा आहे, निफाड या भागातून पुढील काही तासासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील थोड्या थोड्या क्षेत्रासाठी. त्यानंतर कन्नड, सोयगाव, सिल्लोड, त्यानंतर फुलंबरी हा जो पट्टा आहे, तर त्यानंतर इकडे पैठण असेल, गंगापूर असेल, त्यानंतर गेवराई हा जो पट्टा आहे, हे जे तालुके आहेत, या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील काही तासासाठी आहे. तसेच इकडे बुलढाणा असेल, जाफराबाद, भोकरदन, देऊळगाव राजा, मेहकर, रिसोड, वाशिम, हिंगोली, सेनगाव, मोहोर, किनवट, उमरेड, त्यानंतर पुसद, महागाव हा जो पट्टा आहे, या भागातून सुद्धा पुढील काही तासासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या भागातून राहील, पण सार्वत्रिक पाऊस नसेल. त्यानंतर इकडे अकोला जिल्ह्यात, इकडे अकोट, तेलहरा, याच्यानंतर भातुकली, मूर्तिजापूर, बालापूर हा जो पट्टा आहे. यानंतर इकडे अमरावती जिल्ह्यात सुरजी, अंजनगाव हा जो पट्टा आहे. त्यानंतर चांदूर रेल्वे, मोर्शी, वारूद, अचलपूर हा जो पट्टा आहे, या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुढील काही तासासाठी आहे. तसेच इकडे करंजा, वर्धा, सेलो, हिंगणघाट, त्यानंतर वारूद, नारखेड, सावनेर, रामटेक, तोमसर, मोहोडा, त्यानंतर लखनदूर हा जो पट्टा आहे, अर्जुनी, देवनी, मोरगाव, त्यानंतर पावनी, भिवापूर, त्यानंतर इकडे उमरेड हा जो पट्टा आहे, या भागातून पुढील काही तासासाठी किंवा संध्याकाळच्या वेळी, रात्रीच्या वेळी मध्यम पावसाचा अंदाज राहील. एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी होऊ शकतात. त्यानंतर इकडे आहेरी, इटापल्ली, मुलचेरा, याच्यानंतर चारमोसी, पोंभुर्णा, याच्यानंतर इकडे यवतमाळ जिल्ह्यात कालापूर, जारी जमानी, महागाव, वणी, डिग्रस हा जो पट्टा आहे, नेर हे जे तालुके आहेत, या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील काही तासासाठी आहे. इकडे चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस, चिमूरच्या भागात किंवा वरोरा,
चंद्रपूरच्या भागातून पुढील काही तासासाठी राहील. त्यानंतर इकडे जळगाव जिल्ह्यात चोपडा, धरणगाव यावर रावेर, त्यानंतर इकडे पाटोळा, चाळीसगाव, पाचोरा हा जो जामनेर हा जो हे जे तालुके आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुढील काही तासासाठी राहील. आता हे जे तालुके सांगितलेत पुढील काही तासासाठी संध्याकाळच्या वेळी किंवा रात्री या भागातून मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील. तर हा झाला आजचा तालुका वाईज हवामान अंदाज. त्यानंतर उद्या 31 ऑक्टोबरला काय परिस्थिती राहील, तर 31 ऑक्टोबरला इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक हा जो पट्टा आहे या भागातून दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील 31 ऑक्टोबर साठी. त्यानंतर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज इकडे पालघर, ठाणे, मुंबई या भागातून राहील. रायगडचे काही भाग असू शकतात. या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सकाळच्या वेळी राहील. रत्नागिरी, सिंधुदुर्ग सुद्धा सकाळच्या वेळी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज. पुणे, सातारा जिल्हा या भागात जर स्थानिक ढगनिर्मिती झाली सकाळच्या वेळी तर हलका मध्यम पहाटेच्या वेळी होऊ शकतो, पण सार्वत्रिक तो पाऊस नसेल, कुठेतरीच होऊ शकतो. इकडे बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया हा जो पट्टा आहे हिरव्या कलर मधील या भागात दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील. बाकी परवापासून 1 नोव्हेंबर पासून विदर्भातील पाऊस हा पूर्णपणे उघडण्याचा किंवा जो पाऊस पडत होता तो पूर्णपणे थांबण्याचा अंदाज 1 नोव्हेंबर पासून आहे. उद्या थोडाफार पाऊस इकडे बुलढाणा, जालना, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागातून होऊ शकतो. तसेच राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे सांगली, कोल्हापूर असेल, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, परभणी, बीड, अहिल्यानगर पावसाची शक्यता उद्यासाठी 31 ऑक्टोबरला नाहीच्या बरोबरच आहे. याच्यानंतर जर हवामान खात्याने उद्यासाठी 31 ऑक्टोबर साठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते जर पाहायचं गेलं तर उद्या इकडे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती, इकडे जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, रायगड, छत्रपती संभाजीनगर हे जे जिल्हे आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने जाहीर केलेला आहे. तसेच इकडे ठाणे असेल, अहिल्यानगर, जालना, परभणी, हिंगोली या भागातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजेच 31 ऑक्टोबर साठी जाहीर केलेला आहे. तर उद्या थोडाफार विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात इकडे गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, तसेच इकडे जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे काही भाग, बीडचे काही भाग, इकडे परभणी, हिंगोलीचे काही भाग या भागात पाऊस राहील थोडाफार. 1 नोव्हेंबर पासून राज्यातील पाऊस हा थोडाफार म्हणजे विदर्भातील तर पूर्णपणे कमी होईल. बाकी उत्तर महाराष्ट्रात इकडे नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर या भागात कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो 1 नोव्हेंबरला. बाकी राहिलेल्या जिल्ह्यातून पाऊस हा 1 नोव्हेंबरला पूर्णपणे थांबणार आहे. तर हा होता 30 ऑक्टोबरच्या सायंकाळचा तसेच रात्रीचा हवामान अंदाज, तसेच दुपारचा हवामान अंदाज आणि 31 ऑक्टोबरचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी बातमी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.